नमस्कार मित्रो. मी ज्योतिषशास्त्री दिनेश जोशी. आज दिनांक 1 डिसेंबर 2025 रोजीचे दैनिक फलादेश सांगण्यास सुरुवात करीत आहे. तत्पूर्वी पाहूया आजचे पंचांग. आज मार्गशीर्ष शुक्ल एकादशी असून वार सोमवार आहे. आज रेवती नक्षत्र असून चंद्र मीन राशीत आहे. आज या सर्वांच्या अनुषंगाने मातंग नावाचा योग होत आहे. याचे फल कुलवृद्धी आहे. याचाच अर्थ आजचा दिवस चांगला आहे. आजच्या दैनिक पंचांगामध्ये मात्र व्यतिपात योग असल्यामुळे दिवस चांगला नाही असं दिलेले आहे. साधारणपणे आजचा दिवस आपण चांगला म्हणायला हरकत नाही. तर चला बघूया आजचे फलादेश. तत्पूर्वी आज राहुकाल सकाळी 7:30 ते 9 या कालावधीमध्ये असणार आहे, हे पण लक्षात घ्यायला हवे. आज मीन राशीतच चंद्र असल्याने आपण मीन राशीपासून फलादेशाला सुरुवात करणार आहोत. चला तर बघूया फलादेश. मीन रास. आजचा दिवस आपल्यासाठी मध्यम स्वरूपाचा आहे. लाभ आहेत पण कष्ट देखील करावे लागणार आहे. मानसिक ताणतणावातून जावे लागेल. आध्यात्मिक वृत्ती उपासना सोडता कामा नये. संतती सौख्य चांगले लाभणार आहे. गृहसौख्य तसे कमी मिळणार आहे. आज आपण काही वार्तालाप, कम्युनिकेशन, दूरध्वनी यांच्याशी संबंधाने आपण सावधानतेने व संयमतेने काम करा. म्हणजे या साधनांवरती संयमाने बोला, अन्यथा लोकांचा गैरसमज होण्याची शक्यता आहे. आज भाग्यबाजा आपल्या बाजूने आहे. आज आपण दत्तदर्शन किंवा गणपतीचे दर्शन केल्यास फायदा होईल. मेषरास. आज आपल्याला धावपळ दगदग करावी लागेल. वरिष्ठांना खुश करावे लागेल. गृहसौख्य उत्तम असून आय जास्त आहे. वेळ कमी पण मानसिकता काबूत ठेवले नाही तर खर्च वाढू शकतो. आज माता पिता संतती याबाबत आपल्याला काही चिंता जरूर जाणवेल. मानसिक ताण देणारा आजचा दिवस आपल्याला असेल. विशेषतः व्यावसायिक लोकांना काही अनपेक्षित गाठीभेटी लाभ आपल्याला होऊ शकतो. आज घरीच दत्त दर्शन घेतल्यास फायदा होईल. वृषभ रास. आज शारीरिक स्थिती उत्तम असणार आहे पण मानसिक स्थिती मात्र दोलनामय आहे. थोडा ताणतणाव जाणवेल. संतती संबंधी मातेसंबंधी आपल्याला काही चिंता सतावतील. जोडीदार भागीदार साथ देतील पण व्यवसायामध्ये साधारण दिवस आहे. नोकरी इच्छुकांनी पत्रव्यवहार, कम्युनिकेशन, इंटरव्ह्यू इत्यादी बाबतची तयारी करावी, हे उत्तम राहील. आज शनी महाराजांचे दर्शन मित्रांसोबत घ्या किंवा एखाद्या सोबतीला बरोबर न्या, फायदा होईल. मिथुन रास. आजचा दिवस चांगला. व्यवसाय नोकरी उत्तम चालेल. अर्थार्जन देखील उत्तम होणार आहे. गृहसौख्य संतती आपल्याला आनंद वार्ता देणार आहेत. विवाह इच्छुकांनी ज्ञानी माणसांच्या बरोबर जाऊन विवाहासंबंधी जर बोलणी केले तर आपले विवाहाच्या संबंधी बोलणी यशस्वी होण्याची शक्यता आहे. आज आपण दीर्घसूत्री योजनेला आपल्या कागदावर उतरवा किंवा डायरीत लिहा आणि ती डायरी एका कोणाच्या हाताला लागणार नाही सहजपणे अशा ठिकाणी ठेवा. आपली ही योजना नक्की यशस्वी होते. आज भगवान विष्णूचे नामस्मरण करा आणि मग देवाचे दर्शन घ्या. आपला दिवस चांगला जाईल. कर्क रास. आजचा दिवस चांगला. थोडीफार मानसिक चिंता, आर्थिक आवक ठीक, गृहसौख्य ठीक. आपले काही कोर्ट कचेरीच्या संबंधी काही कामे असतील तर आज आपल्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता अधिक आहे. त्या तणावातून आपण मुक्तता व्हाल. आज शत्रू दुर्बल होत जाणार आहेत, याचा फायदा घ्या. आज गणपती, दत्तगुरू अथवा सूर्यनारायणाचे दर्शन आपल्याला फायदा देईल. सिंहरास. आज काहीसा आळसाचा दिवस आहे. मानसिक ताणतणाव असा आहेच. घरात वातावरण मात्र तणावाचे, त्यात अजून भर घालेल. वेळ अधिक वाईल. संततीचे घरापासून दूर जाणे आपल्याला थोडा मानसिक ताण देईल. परदेश गमनाचे संततीचे योग अधिक आहेत असल्याने
शिक्षणासाठी नोकरीसाठी त्यांना बाहेर जाणे आवश्यक राहील. नोकरी करणाऱ्यांच्या नोकरीमध्ये ताणतणाव आहे. आज आपण घरीच गणपतीचे दर्शन घ्या, त्याला लाल फुल व्हा आणि दिवा जरूर लावा, ताण हलका होईल. कन्या रास, आज बेताची आवक आहे, खर्च वाढणार आहे. आपण कम्युनिकेशन क्षेत्र, स्टेशनरी, प्रकाशन, शैक्षणिक साहित्याच्या विक्री खरेदी संबंधात आपण असेल तर आपल्याला अर्थार्जन चांगले होणार आहे. गृहसौख्य उत्तम लाभणार आहे. संततीबरोबर आपला काही वादविवाद होण्याची शक्यता आहे. शत्रू नामोहरम होतील. नोकरी करू इच्छिणाऱ्यांनी आज कम्युनिकेशन वगैरेच्या संदर्भामध्ये आपण अर्ज करण्यात हरकत नाही किंवा वार्तालाप करण्यात हरकत नाही. विवाह इच्छुकांनी आपल्या पित्यासमवेत त्यासंबंधी बोलणी करावी अथवा आपल्यापेक्षा जे वरिष्ठ असतील त्यांच्याकडे या संबंधात बोलणी केली तर आपली कामे होण्याची शक्यता. विवाह इच्छुकांनी शनी मार्गदर्शन घ्यावे, बाकी इतरांनी मात्र देवी दर्शन करावे, हे उत्तम. तुला रास, आजचा दिवस अतिशय चांगला आहे. आर्थिक आवक चांगली होईल. नोकरी व्यवसाय देखील चांगला चालणार आहे. संतती संदर्भात मात्र आजचा दिवस आपल्याला काही चिंतेची भर टाकणार आहे. राहू काल सांभाळा. शनी महाराजांचे दर्शन, आज त्याला अभिषेक करून घ्या. जमल्यास थोडे काळे उडीद व्हा, आपला दिवस व्यवस्थित जाईल. वृश्चिक रास, आजचा दिवस उत्तम. दिवसभर ताजेतवाने वाटणार आहे. उत्साहित राहाल. मानसिकदृष्ट्या उत्तम. संतती संदर्भात थोडी चिंता आहे पण ती लवकरच निवळेल. अर्थार्जन उत्तम असेल. आज मात्र आपण एक आवर्जून काम करा. आपली जी काही प्रसारमाध्यमे साधने आहेत, म्हणजे कॉम्प्युटरची वायरी, फोन, आपले स्वतःचे फोन, हे रिचार्ज व्यवस्थित होता की नाही, सगळ्या वायरी व्यवस्थित चालत आहेत की नाही, हे जरूर बघा. अन्यथा ते ताबडतोब रिप्लेस करा, नवीन टाका. आणि तसे जर केले नाही, आपण तसेच चालढकल जर केले तर महत्त्वाच्या क्षणी ही उपकरणे आपल्याला बंद झालेले आढळतील. त्यामुळे आज याच्या संदर्भामध्ये जरूर काळजी घ्या. आज दत्तगुरूंचे दर्शन आपल्याला फायदा देईल. धनुरास, आज गृहसौख्य चांगले राहील. पैशासंबंधी तर चणचण आपल्याला जाणवणारच आहे. दिवस साधारण जाईल. आज ध्यानधारणा केल्यास आपल्याला अधिक उत्तम दिवस जाईल. मकर रास, मानसिकता चांगली, आर्थिक आवक चांगली, जोडीदार भागीदार उत्तम साथ देणार आहे. लाभाच्या गोष्टी घडतील. नोकरी व्यवसाय ठीक जाणार आहे. आज देवीचे दर्शन आपल्याला लाभदायक ठरेल. कुंभरास, आज काहीतरी नवीन शिकण्याचा आपण जरूर प्रयत्न करा. आर्थिक आवक चांगली असेल. गृहसौख्य ठीक राहील. संतती संदर्भात त्यांच्या शिक्षणाच्या नियोजनाच्या बाबतीत आपण खर्चाचे नियोजन काय केले आहे याचे आज अवलोकन करा किंवा तशी तजवीज करायला सुरुवात करा. व्यवसाय चांगला चालेल. आज आपल्या कुलदेवतेचे किंवा अन्य देवीचे दर्शन घेतल्यास फायदा होईल. इति शुभम भवतु.